ओके सर। मुंबई मराठी माणसाची, मुंबई मराठी माणसाची। काल माननीय उद्धव साहेबांच्या भाषणात आपण ऐकलं असेल, त्यांनी सांगितलं भाजपा ही अशा पद्धतीचा एखादा अजेंडा नेत्याच्या तोंडून मधून घेतं आणि तो अजेंडा फिक्स होतोय का याची चाचपणी करतं, आणि त्या पद्धतीची चाचपणी या भैया जोशींच्या वक्तव्यात घाटकोपरमध्ये याच्या पूर्वीही त्या ठिकाणी भाजपच्या आमदारांनी चौकात सुशोभीकरण केलेलं असताना आणि त्याचं नामकरण गुजराती मधून करण्याचा प्रयत्न केला। गुजराती पाटी लावली गेली आणि त्यानंतर ती पाटी तोडली गेली। म्हणजे हा अजेंडा कुठेतरी सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय। किरीट सोमय्यांसारखा यांचा नेता सांगतो की महाराष्ट्राच्या मुंबईच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची नको। यांचेच दुसरे आमदार आहेत मंगल प्रभात लोढा, जे एक व्यावसायिक आहेत, बिल्डर आहेत, ते त्यांच्या इमारतीमध्ये मराठी माणसाला जागा नाकारली जाते। बुलूण सारख्या ठिकाणी जिथे भाजपचेच खासदार आहेत, भाजपचेच आमदार आहेत, त्या ठिकाणी एका मराठी उद्योजकीला ऑफिससाठी तिला जागा जी हवी होती ती मराठी महिला म्हणून तिला जागा नाकारली जाते। वारंवार या पद्धतीने मराठी माणसाच्या स्वाभिमानाला त्याची छेड करण्याचा प्रयत्न केला जातोय। किंबहुना 1956 पासून जो लढा सुरू झाला भाषावर प्रांत रचना करण्याकरता आणि 1960 मध्ये ज्या वेळेला 107-108 हुतात्म्यांनी आहुती दिली, त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामधून महाराष्ट्र ज्या पद्धतीने निर्माण झाला, या महाराष्ट्राचा जो गुजराती अजेंडा त्यावेळेला सेट झाला होता, तो गुजराती अजेंडा पुन्हा एकदा भाजपच्या 2 दिग्गज गुजराती नेत्यांकडून सेट केला जातोय का याची वारंवार शंका आता महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या मनात त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। त्याकरता हा निषेध, ही चीड व्यक्त करण्याकरता अखंड महाराष्ट्रभर शिवसेनेच्या माध्यमातून ही आंदोलन होतील। महाराष्ट्र हा मराठा धर्म वाढवावा, महाराष्ट्र तितका मिळवावा, हा जो आपण म्हणतोय, यासाठी की मराठी माणूस आणि महाराष्ट्र हे समीकरण कोणीही दूर करू शकणार नाही। भाषावर प्रांत रचनेमध्ये महाराष्ट्राला मराठी मिळालेली आहे आणि मराठी माणसाचा स्वाभिमान महाराष्ट्र आहे। त्यामुळे वारंवार महाराष्ट्राच्या अस्मितेशी, महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि मराठी माणसाची छेड काढण्याचा प्रयत्न कुणी करू नये, हेच भैया जोशींना आणि त्यांच्या मागे असणाऱ्या दिग्गज भाजपच्या नेत्यांना आम्ही सांगू इच्छितो। त्यांना आपण कुठेतरी एक मीडिया इथे आहे, मी सांगू इच्छिते की भाजपचा हा अजेंडा आता नाहीये, हा बऱ्याच काळापासून दिसतो। मला दहिसर पासून ते अंधेरीपर्यंत देखील गुजराती वर्ग वेगळ्या पद्धतीने वाढवला जातोय। त्या ठिकाणी मुलुंड पासून जर आपण घाटकोपर पुढचा भाग बघाल, तिथेही गुजराती वर्ग वाढवला जातोय। किंबहुना मुंबईच्या शहरी भागातही जिथे मराठी माणसाला तिथले रेट परवडत नाहीये, त्यात अदानीला त्यांनी धारावी सारखा प्रकल्प दिला, म्हणजे भविष्यात धारावी पर्यंत जी मराठी माणसं होती ती देखील तिथे राहू शकणार नाही। आणि हा अजेंडा भाजपच्या बरोबर असलेले उद्योगपती सेट करतायत, मराठी माणसाला हद्दपार करण्याचा प्रयत्न केला जातोय। आणि मग सांगणार गुजराती लोक इथे जास्त आहेत म्हणून हे असं बोलले, हे शिवसेना सहन करणार नाही। शिवसेना पक्षाकडनं काय मागणी करणार? आम्ही या ठिकाणी मागणी त्या ठिकाणी करत आहोत। वारंवार ज्या पद्धतीने मराठी भाषेचा अपमान, मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा अपमान करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ज्या पद्धतीने बघा गुजराती माणूस महाराष्ट्रात राहतो, आम्ही नेहमी म्हणतो की महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र ही देशाची राजधानी आहे, इथे सगळ्या भाषिक लोक इथे येतात, पण ते गुण्यागोविंदाने राहत होते। गुजराती भाऊ पण आज आमचा शिवसैनिक आहे की उत्तर भारतीय सुद्धा शिवसैनिक आहेत, पंजाबी शिवसैनिक आहेत, ख्रिश्चन शिवसैनिक आहेत, पण भाषांमध्ये दुही माजवण्याचा आणि त्या माध्यमातून इंग्रजांची जी नीती होती फोडा आणि राज्य करा, ही नीती घेऊन भाजप त्या ठिकाणी येत आहे। गुजराती माणसालाही मला वाटतं हे मान्य नसणार। जर आम्ही गुजरातमध्ये जाऊन सांगितलं की मराठी ही गुजरातची भाषा आहे, तसं चालणार नाही। तसं या ठिकाणी महाराष्ट्रात येऊन गुजराती ही घाटकोपरची भाषा आहे आणि हळूहळू मुंबईची भाषा आहे, हे जर विधान आपण करणार असाल तर हे महाराष्ट्रातला मराठी माणूस, शिवसेना खपून घेणार नाही आणि तुमची फोडा आणि राज्य करा ही नीती आपण थांबवावी। लोकांमधले भेदाभेद निर्माण करून राज्य करण्यासाठी वाटेल ते हे जे आपण करायला निघालेलं आहात, हे राजकारण थांबवावं।